नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीची एक बातमी अत्यंत धक्कादायक आहे। आतापर्यंत कधी तुम्ही ऐकली नसेल अशी बातमी आहे, कारण औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने चक्क टूथब्रश गिळलेला आहे। खेळताना लहान मुलांनी फळांच्या बिया किंवा नाणी गिळल्याचं सहसा ऐकण्यात येतं, पण एका 33 वर्षांच्या व्यक्तीने अख्खाच्या अख्खा संपूर्ण लांबल्याचा टूथब्रशच गिळला। त्याला पोटात वेदना सुरू झाल्या आणि त्यानंतर घाटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली। जेव्हा तपासणी केली तेव्हा त्याच्या पोटामध्ये टूथब्रश पाहून डॉक्टरही अर्थातच चकित झाले होते। अत्यंत गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया होती आणि त्यानंतर डॉक्टरांनी हा ब्रश त्याच्या पोटातून बाहेर काढला। रुग्णाचा सीटी स्कॅन करण्यात आला तेव्हा रुग्णाच्या पोटात हा टूथब्रश दिसला। हा सगळा प्रकार पाहून अर्थातच डॉक्टरांना सुद्धा धक्का बसला होता। त्यांना हा ब्रश कसा गिळला असेल हा प्रश्न त्यांना देखील पडलाय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, जसं तू म्हटलंयस की लहान मुलांनी नाणी गिळणं किंवा फळांच्या बिया गिळणं हे आता सहसा ऐकण्यात येतं, पण अख्खाच्या अख्खा टूथब्रश आणि ते देखील इतक्या मोठ्या व्यक्तीने कसा गिळला? आता या व्यक्तीची प्रकृती कशी आहे? केतकी या व्यक्तीची आता प्रकृती उत्तम आहे, ठीक आहे। मात्र ऑपरेशन झाल्यामुळे त्याला 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल। आपल्याला माहिती आहे की छोटी वस्तू अनावधानाने किंवा चुकून गिळल्या जाणं ही एक वेगळी गोष्ट आहे। मात्र एवढा मोठा ब्रश आणि तो म्हणजे घशातून आतमध्ये गेला कसा, हाच प्रश्न डॉक्टरांना विचारला। कारण घशाची साईज आणि ब्रशची साईज बघितली तर तो असा अनावधानाने जाऊ शकत नाही तोंडामध्ये। मात्र ही खरं आहे की त्या व्यक्तीच्या पोटामध्ये हा ब्रश गेला होता। ज्यावेळेस त्याला जरा वेदना सुरू झाल्या तर दवाखान्यात गेला, कारण त्याला माहित होतं आपण काय गिळेल, त्यामुळे तो लगेच दवाखान्यात गेलेला आणि दवाखान्यामध्ये त्याचं सिटी स्कॅन केलं। सिटी स्कॅन नंतर ज्यावेळेस एवढा मोठा ब्रश पोटामध्ये दिसला, डॉक्टरही चक्रावले, एक टीम तयार केली आणि जवळपास 2 ते 3 तासाच्या ऑपरेशन नंतर यशस्वीपणे तो ब्रश डॉक्टरांना काढण्यात यश आलेलं आहे। मात्र त्या रुग्णाची प्रकृती ही आता उत्तम आहे। मात्र निश्चितच तू जसं म्हटलं की डॉक्टरांना प्रश्न पडलेला आहे की एवढा मोठा ब्रश गिळला कसा काय, कारण एवढा मोठा ब्रश सहसा गिळला जाणं फार कमी आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जगातली ही पहिली घटना असावी। अगदी अर्थातच पहिल्यांदाच हे सगळ्यांनीच ऐकलं असेल। सिद्धार्थ, अत्यंत गुंतागुंतीची नक्कीच ही शस्त्रक्रिया असणार आहे आणि डॉक्टरांना देखील त्याचं भरपूर ताण असेल, कारण या व्यक्तीचा जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं होतं। काय डॉक्टरांकडनं सांगण्यात येतं, त्यांची प्रतिक्रिया काय होती? ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, डॉक्टरांना आश्चर्य जरी वाटलं असेल तर डॉक्टरांसाठी हे काय फार वेगळं काम होतं असं नाही, कारण अशा पद्धतीचे ऑपरेशन्स करणे किंवा सर्जन जे एक्सपर्ट सर्जन्स आहेत त्यांच्यासमोर याआधीही जटिल ऑपरेशन्स त्यांनी केलेले आहेत। मात्र ब्रशचं ऑपरेशन त्यांच्यासाठी एवढ्यासाठी नवलाईचं होतं की नेमका हा ब्रश आता आतड्यामध्ये कुठं अडकून बसलेला असेल किंवा तो कोणत्या दिशेने अडकलेला असेल, अशा पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना सिटी स्कॅन मध्ये मिळाली। कारण सिटी स्कॅन मध्ये ब्रश कुठं आहे नेमका आणि किती पोटाचा भाग त्यांना चिरावा लागेल आणि किती आतडे त्यांना कापावं लागतील याचं एक सुंदर गणित तयार करून डॉक्टरांनी निश्चितच तो ब्रश त्या ठिकाणी काढलेला आहे। नवल यासाठी आहे डॉक्टरांना की ते का ऑपरेशन डॉक्टरांसाठी फार मोठं चॅलेंजिंग असं नाही। नवल याचं वाटतं की एवढा मोठा ब्रश या व्यक्तीने गिळला कसा। अगदी, आणि सिद्धार्थ, याची माहिती खरोखर तू सुद्धा घेऊन ठेव, कारण आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। ही व्यक्ती जेव्हा स्वतः सांगेल की हा ब्रश कसा गिळला तेव्हाच हे स्पष्ट होऊ शकतं। धन्यवाद आतापर्यंतच्या या माहितीबद्दल। आणि आता देशातली एक महत्त्वाची बातमी आहे। नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे आणि 6व्यांदा ही चर्चा होते। कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर एकीकडे आंदोलक शेतकरी ठाम आहेत। चर्चेच्या आधी काल पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली। शेतकऱ्यांच्या मनातील गैरसमज लवकरच दूर होतील आणि आंदोलन संपेल अशी अपेक्षा तोमर यांनी व्यक्त केली आहे। कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे मागे घ्या या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत। आम्ही चर्चेला तयार आहोत, पण तरीही कृषी कायदे मागे घ्या ही मागणी आम्ही सोडणार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आज ही पुन्हा चर्चा होणार आहे। 6वी फेरी होती। आपल्याला माहिती आहे या आधीच्या चर्चेच्या फेऱ्या ज्या सगळ्या झालेल्या आहेत त्यामधून सुद्धा
फारसं काही सरकारच्या हाती लागलेलं नाही आहे. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की खूप गैरसमज या आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेले आहेत आणि आम्ही लवकरच या चर्चेच्या नंतरच हे गैरसमज दूर होतील आणि त्यानंतर मग पुन्हा हे आंदोलन मागे घेतलं जाईल अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जाते. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, आजच्या या चर्चेबद्दलचे काय अपडेट्स आहेत? कोण कोण उपस्थित राहणार आहे या बैठकीला आणि काय नेमकं सरकारची रणनीती असणार आहे? एक अत्यंत महत्वाची बैठक, खास करून शेतकरी आंदोलनाचं भवितव्य ठरवण्याच्या संदर्भातली. कारण की गेल्या 1 ते 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये पासून राजधानी दिल्लीच्या विविध सीमा भागांमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनावरती तोडगा काढण्याकरता ही आजची 7वी बैठक होणार आहे. ही बैठक दिल्लीतील विज्ञान भवन परिसरात होणार आहे. यापूर्वीच्या सगळ्या बैठकी विज्ञान भवनात झालेल्या आहे. आज दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमपाल, त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशिवाय केंद्रीय कृषी सचिव देखील उपस्थित राहणार आहे. अत्यंत महत्त्वाचे 3 केंद्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी या बैठकीच्या पूर्वी काल दिवसभर अनेक महत्त्वाच्या बैठकी काल राजधानी दिल्लीत झाल्या, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, ज्यामध्ये नरेंद्रसिंग तोमर होते, पियुष गोयल होते. याशिवाय जर बघितलं आपण तर अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन त्या देखील उपस्थित होत आहेत. त्या बैठकीतून काही अतिशय महत्त्वाचा तोडगा करण्यात आलेला आहे. तो होऊ शकतो. आज शेतकऱ्यांच्या ज्या विविध प्रतिनिधी आहेत, जे 40 प्रतिनिधींना पत्र पाठवण्यात आलेले आहे केंद्रीय सचिवाच्या वतीने, त्या बैठकीच्या मध्ये जे आज 40 सचिव उपस्थित 40 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, त्यासोबत हे जे केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत चर्चा करतील. अगदी आज ही चर्चा कशी होती याकडे प्रशांत लक्ष लागलंय आणि याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. यानंतरची बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. नव्या वर्षामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल कदाचित पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव आता सरकारनं रेल्वेकडे पाठवला आहे. मात्र रेल्वेला आता याच्या पुढचा निर्णय घ्यायचा आहे. जानेवारीत हा निर्णय होऊन मुख्यमंत्री मुंबईकरांना लोकल प्रवासाची नवीन वर्षाची भेट देऊ शकतील अशी आशा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला माहिती आहे, आता सध्या सरसकट सगळे मुंबईकर प्रवास करू शकत नाहीयेत. महिलांना या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी असतील त्यांना या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना अजूनही लोकलनं प्रवास करता येत नाहीये. 100% नवीन वर्षात लोकलची भेट मुंबईकरांना मिळावी ही सगळ्याच महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच आपण यापूर्वीच लोकल सर्वांसाठी खुली करायचा प्रस्ताव आम्ही रेल्वे मंत्र्याकडे दिलेला होता. त्यांनी त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण करून तो प्रस्ताव पाठवला. त्यामध्ये त्रुटी काढले गेले. त्यानंतर आम्ही बैठक लावली. हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या त्या खात्याच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत. आताही प्रस्ताव आमचा रेल्वेकडे आहे. रेल्वेने निर्णय घ्यावा. आमची त्यांना ज्या काही गोष्टीची आवश्यकता लागेल, कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी, काय आम्ही जे नियम करून दिले ते नियमाचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मॅनपॉवरची आवश्यकता असेल ते सर्व आम्ही देऊ. आता रेल्वेने हा निर्णय घ्यायचा आहे. पुढची बातमी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. राज्यातल्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर सुद्धा मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता 15 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करू नयेत यासाठी पालिका शिक्षण विभागानं आयुक्तांना पत्र लिहिलंय. कोविड सुट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी गर्दी होऊ शकते आणि त्यामुळे शाळा सुरू केल्या जाऊ नयेत अशी पालिकेच्या शिक्षण विभागानं आयुक्तांना विनंती केली आहे. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ब्रिटनमधून मुंबईत आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर आणि 23 डिसेंबरच्या पासून आत्तापर्यंत जे प्रवासी ब्रिटन आणि आखाती देशांमधून आलेत त्या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. 25 ते 21 डिसेंबरच्या दरम्यान आलेल्या 2600 पेक्षा जास्त प्रवाशांची टेस्ट करण्यात आल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे आणि त्यामधून आता 12 प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय. नोव्हेंबर ते 21 डिसेंबर आणि 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर आणि 23 डिसेंबर ते आजपर्यंत जे प्रवासी आलेले आहेत UK वरून म्हणा किंवा अन्य युरोपीय किंवा आखाती देशातून म्हणा
या सगळ्यांना आम्ही क्वारंटाईन केलेलं आहे आणि क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्या टेस्टिंगची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. या टेस्टिंगच्या प्रक्रियेमध्ये सर्व म्हणजे 25 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर आलेले 2600पेक्षा जास्त प्रवासी, 21 ते 23मध्ये आलेल्या सगळ्या प्रवाशांचा आम्ही टेस्टिंग पूर्ण केलेली आहे. या जवळपास 14,600पेक्षा जास्त व्यक्तींची टेस्टिंग केल्यानंतर त्यामध्ये 12 रुग्ण आम्हाला पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि ह्या 12 रुग्णांसाठी आम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे. यामध्ये मुंबईचे 5 आहेत आणि बाकीचे इतरत्र भागातील आहेत, महाराष्ट्राच्या इतरत्र भागातील आहेत आणि यांचं सॅम्पल्स आम्ही NIV पुणेला जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवलेले आहेत. त्यांचा अहवाल येत्या 1-2 दिवसात अपेक्षित आहे. तो आल्यानंतरच आपल्याला सांगता येईल की हा जो संसर्ग आहे, हा विषाणू जो आहे तो नवीन विषाणू आहे की जुना आपला जो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात आहे त्याच्यापैकी तो समजू शकेल. आणि यानंतर आपण थेट जाणूत राजनाथ सिंह काय बोलतात ते ऐकूयात. NIच्या ज्या संपादक आहेत नीता प्रकाश त्या त्यांची मुलाखत घेत आहेत. के जरिए डेटा एनालिसिस करके वो देख चुके हैं कि वहाँ पर एयर स्ट्रिप्स बन रहे हैं चाइना के, वहाँ पर रोड डिप्लॉयमेंट है, वहाँ पर फोर्सेस जा रही हैं. क्या हमारे फोर्सेस वहाँ पर उसी नंबर के साथ और उसी मतलब वही वैसे ही सक्षम है टू प्रोटेक्ट आवर बॉर्डर्स? देखिए, भारत और चीन के बीच बाउंड्री को लेकर परसेप्शनल डिफरेंसेस लंबे समय से रहे हैं. अच्छा रहा होता कि यह डिफरेंसेस समाप्त हो गए होते. वैसे पिछली सरकारों ने भी अपनी तरफ से कोशिश की थी बातचीत करने की, लेकिन उसका कोई समाधान नहीं निकल सका था. हाँ, यह बात सही है कि चाइना अपनी तरफ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जितना मैक्सिमम हो सकता है वो पहले से जो है करता चला आ रहा है. लेकिन भारत भी सीमा पर रहने वाले अपने नागरिकों की सुविधा के लिए, सीमा पर पेट्रोलिंग करने वाले अथवा सीमा की सुरक्षा करने वाले अपने जवानों के लिए भी इधर बहुत ही तेजी के साथ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट किया है. हम किसी देश से पर आक्रमण करने के लिए हम इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट नहीं कर रहे हैं, इस सोच के साथ नहीं. लेकिन यदि पेट्रोलिंग करने हमारा जवान जाता है तो उसकी सुविधा का हमको ध्यान देना पड़ेगा. और साथ ही साथ सीमा पर रहने वाले जो हमारे नागरिक हमको देना पड़ेगा, उसके लिए भी इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करना सीमा पर यह आवश्यक है और वह काम कर रहे हैं. सर, आपने कहा था कि पाकिस्तान और पर काम कर रहे हैं बॉर्डर बाउंड्री को उनके डिस्प्यूट्स को जिंदा रखने के लिए. तो क्या आप समझते हैं कि 2020 में जो हुआ वो एक इन दोनों मुल्कों की मिलीभगत थी? मतलब एक तरफा अटैक नहीं था चाइना से, इनकी मिलीभगत थी, जुगलबंदी थी. क्या आप समझते हैं ये हो सकता है? मैं इस संबंध में कुछ प्री एम्प्ट नहीं करना चाहता. और हमारी आंख तो सचमुच बिल्कुल जिसे कहा जाए ना, हमारी नज़र तो बस चिड़िया की एक आंख पर होती है. जो हमको छेड़ेगा तो हम उसे छोड़ेंगे नहीं, बस चाहे जो भी हो. वैसे हमारी कोशिश यही होती है कि हम सभी के साथ अपने अच्छे रिश्ते बनाकर रखें. सर, बट टू फ्रंट वॉर के बारे में तो कई अरसे से बात चल रही है कि ये टू फ्रंट वॉर हो रहा है. होने की बात अलग है, ये टू फ्रंट वॉर हो रहा है. भले ही अटैक ना हो, लेकिन हर किस्म से आप FATF में देख लीजिए, UN में देख लीजिए, किसी तरह से देख लीजिए, इन दोनों मुल्कों की जैसे एक जकड़ हो गई है. चाइना और पाकिस्तान एक पियर्स ग्रिप जो. देखिए, पाकिस्तान का जहाँ तक सवाल है, पाकिस्तान तो जब से एग्जिस्टेंस में आया है तब से ही बराबर कुछ ना कुछ नापाक हरकतें सीमा पर उसके द्वारा की जाती रहती हैं. और सीज फायर वायलेशन का जहाँ तक सवाल है, 200, 250, 300, 400 बार बराबर वो सीज फायर वायलेशन कभी कभी महीनों में ही करता रहता है, सिलसिला जारी रहता है. लेकिन हमारे सेना के जवान बराबर उसको मुंह तोड़ जवाब देते रहते हैं. और भारत के जवानों ने यह सिद्ध करके दिखा दिया है कि केवल इस पार से ही नहीं, आतंकवाद का सफाया करने के लिए उस पार भी जाकर आतंकवादी ठिकानों पर हमले करने की जरूरत होगी तो भारत कर सकता है. भारत के अंदर वह कुव्वत है, ताकत है, ये हमने सिद्ध कर दिया है. आप क्रॉस बॉर्डर के लिए कह रहे हैं, क्रॉस बॉर्डर जो मुझे कहना था वो कह दिया मैंने. रक्षा मंत्री जी, एक तरफ होता है कन्वेंशनल वॉर, एक तरफ होता है साइबर वॉर, एक तरफ होता है हाइब्रिड वॉर. हाइब्रिड वॉर में
कई किस्म के टेक्निक्स अपनाए जाते हैं जी। और चाइना जो है, अभी हाल ही में अमेरिका ने दिखाया कि कैसे हाइब्रिड वॉर उनके खिलाफ चाइना ने किया था। मतलब चाइना के कुछ उनकी जो मेन पार्टी है, पार्टी के लोग जो हैं वो थिंक टैंक्स में बैठे हैं, वो प्राइवेट सेक्टर में बैठे हुए हैं और वो अंदर से पार्टी का काम यानी चाइना का काम करते हैं दूसरे मुल्कों में बैठकर। और क्या वो हमारे यहाँ भी हो रहा है? हम जानते हैं कि आपकी सरकार ने कुछ ऐप्स बैन किए हैं, पर इसके आगे भी कुछ है? आपके पास कुछ ऐसी इंटेल तो आई होगी जो आप शेयर नहीं कर सकते हैं, लेकिन क्या ये सही है कि चाइना भारत में भी ऐसे कोशिश कर चुका है, करने वाला है? वैसे दुनिया की जितनी भी डेवलपिंग और डेवलप्ड कंट्रीज हैं, साइबर वार, हाइब्रिड वार, इन सब सारे चुनौतियों को अच्छी तरह समझती हैं और उससे अपने देश को बचाने के लिए अथवा इस चॅलेंज का मुकाबला करने के लिए वो अपनी व्यवस्था रखती हैं। आम्ही कोणावरही आक्रमण कधी केलं नाही आणि करणार नाही, पण जर कोणी आगळीक केली तर मात्र आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असं पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणालेले आहेत। आपण आणखी अपडेट्स त्यांच्या मुलाखतीचे घेणार आहोत, पण बघूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे। ट्विटरवरून त्यांनी स्वतःची माहिती दिली आहे। त्यांच्यावर सध्या मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सध्या दादा भुसे यांची प्रकृती ठीक आहे, लवकरच आपण बरे होऊन कामावर रुजू होऊ अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे। आता एक दिलासा देणारी बातमी बघूयात। कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती भारतीयांनी बाळगण्याची गरज नाही, कारण देशातल्या वॅक्सिन हे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे। कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगाची चिंता वाढवली आहे। देशात सुद्धा या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले, त्यामुळे भीती सुद्धा वाढत होती। मात्र देशातली लस नव्या स्ट्रेनवर देखील प्रभावी ठरते। परिणामी नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, मात्र योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, असं देखील सांगण्यात आलं। एक महत्त्वाची बातमी आहे। येत्या 1 एप्रिल पासून 4 चाकी गाड्यांमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटसाठी सुद्धा एअरबॅग सक्तीची केली जाण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने तसा प्रस्ताव तयार केलाय। नव्या गाड्यांसाठी 1 एप्रिल आणि अन्य गाड्यांसाठी नव्या गाड्यांसाठी 1 एप्रिल आणि अन्य गाड्यांसाठी 1 जून पासून हा नियम लागू होऊ शकतो। सध्या केवळ चालकाच्या सीटसाठी एअरबॅग सक्तीचे आहे, पण ते पुरेसे नाहीये, कारण अपघात झालाच तर चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सुद्धा तेवढाच धोका असतो आणि त्यामुळे ती गाडीच्या किमतीत थोडीशी वाढ होईल आणि तो खर्च कार कंपनीने उचलावा, ग्राहकांवर टाकू नये असं देखील सरकारने म्हटलंय। असं असलं तरी 2 एअरबॅगच्या सक्तीमुळे सुरक्षेमध्ये मात्र नक्की वाढ होणार आहे। पाश्चात्य देशांमध्ये हा नियम काही दशकांपासून आहे, पण भारतात हा प्रस्ताव येण्यासाठी आता 2021 वर्ष उजाडावं लागले, पण 2 एअरबॅगची आता सक्ती एप्रिल पासून करण्यात आली। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय सुमळे। अमेय, काय अधिक माहिती आहे? हो, केतकी अनेक संशोधनांमधनं हे सिद्ध झालेलं आहे की जर का अपघात झाला तर 85 ते 90% अपघातांमध्ये एअरबॅग्समुळे जीव वाचतो। पण आपल्याकडे दुर्दैवाने ह्याची सक्ती कधीही गेलेली नाही। पण आपण जर का बघितलं तर अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स हे जे पाश्चात्य आणि प्रगत देश आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 एअरबॅग गाडीत बसवल्याशिवाय ती गाडी तुम्हाला विकताच येत नाही, ती कार तुम्हाला रस्त्यावर आणताच येत नाही। पण आपल्याकडे आता 2021 मध्ये का होईना हे होतंय आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर का बघितलं तर जेव्हा अपघात होतो तेव्हा जी जीवितहानी होते ती मुख्य म्हणजे जे समोर म्हणजे गाडी चालवणारा आणि त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती त्यांचं डोकं हे एक तर पुढच्या त्या डॅशबोर्डवर किंवा शेजारच्या काचेवर किंवा पुढच्या काचेवर आपटून त्यांचा तिथेच मृत्यू होतो आणि ह्याच्यामध्ये अनेकदा जागीच मृत्यू झाल्यामुळे उपचाराची संधी मिळत नाही। पण एअरबॅग्समुळे हे बदलेल। ह्याच्यामुळे एक गोष्ट आहे की त्या गाडीच्या किमतीत वाढ होणार आहे, पण शेवटी तुम्हाला तुमच्या सुरक्षेसाठी हे करावं लागेल। जसं आपण घरामध्ये ग्रिल बसवून घेतो किंवा सेफ्टी डोअर बसवून घेतो तर आपण त्या पैशाचा विचार करत नाही, तसंच या एअरबॅगच्या सक्तीकडेही ग्राहकांनी पाहावं असं सरकारचं धोरण आहे। धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल। आणि जी किंमत वाढेल ती कार कंपन्यांनी सहन करावी असं सुद्धा सरकारतर्फे सांगण्यात आलं।
पुढची बातमी बघूयात. मुंबई पोलीस दलाच्या वतीनं लवकरच वरळीतल्या सी फेस पेट्रोलिंगसाठी स्वयंचलित विद्युत स्कूटरचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि याची रंगीत तालीम आता मुंबईच्या वरळी सी फेसवर करण्यात आली. 1 तारखेला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या प्रणालीचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सिने अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्त परमवीर सिंह उपस्थित राहणार आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असतं ते म्हणजे इथे होत असलेलं चित्रपट किंवा टीव्ही मालिकांचं शूटिंग आणि ते कलाकार. आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना या चित्रपट टीव्ही मालिकांचं थेट चित्रीकरण पाहण्याची संधी मिळणार आहे. तसंच कलाकारांसोबत संवाद सुद्धा साधता येणार आहे. यासाठी राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यात करार झालाय. राज्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्य आदींची माहिती देणारं ऑफलाईन QR कोडचे फलक लावण्यात येणार आहेत. राज्यातल्या किल्ले, गुहा, ट्रेकिंग साइट्स या ठिकाणी माहिती उपलब्ध नसते. काही दुर्गम ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसते. अशा ठिकाणी ऑफलाईन चालणारा QR कोड असलेला बोर्ड एंट्री पॉइंट जवळ लावला जाईल. पुढची बातमी आहे शिर्डीतून. यंदा वर्षाखेरीस साई मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे. साईबाबा संस्थाननं हा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र आता साई संस्थाननं मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत येतात. यंदाच्या वर्षी सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे. आधी हे मंदिर रात्री खुलं राहणार नव्हतं, मात्र आता 31 डिसेंबरच्या रात्री म्हणजेच नववर्षाच्या सुरुवातीला साई मंदिर खुलं राहणार आहे. आणि बातमी आहे साईबाबांना मिळालेल्या दानाबद्दलची. गेल्या 14 दिवसात भरभरून दान भक्तांकडून साईबाबांना करण्यात आलेलं आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये दानपेटीमध्ये 3,17,00,000 रुपये जमा झालेत. 93 ग्रॅम सोनं आणि 4 किलो चांदी देखील यामध्ये आहे. 15 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यानची दानाची मोजणी करण्यात आली आणि त्यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दान कमी झालंय. मात्र तरीसुद्धा 3 कोटींचं दान इथे साईबाबांना मिळालेलं आहे. 3 दिवसाआड होणारी मोजणी 14 दिवसांनंतर झाली आहे. कोरोनाच्या काळातही कोट्यवधींचं दान साईबाबांच्या चरणी होत आहे. अर्थात या मोजणीमध्ये ऑनलाईन देणगीचा समावेश नाहीये. आणि यानंतरच नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.